धनुराशीच्या सर्व लोकांचं माझ्या गुरुमाता या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर धनुराशीसाठी उद्यापासून अशा काही 11 घटना घडणार आहेत आणि त्यातील एक घटना अशी घडणार आहेत की ते ऐकून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण की अगदी महत्त्वाच्या घटना, महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। तर धनुराशीचे लोक, तुम्ही शांत दिसतात परंतु तुम्ही कमकुवत नाही। तुम्ही फक्त कमी बोलता परंतु तुम्ही सगळं पाहत असतात आणि लोकांना वाटतं की तुम्ही फक्त निरीक्षण करतात। पण तुम्हाला सांगू की धनुराशीचे लोक प्रत्येक गोष्ट ही मनात नोंदवून ठेवतात आणि जेव्हा वेळ येते ना, तेव्हा तुम्ही तुमचं एक पाऊल सगळ्यांचं खेळ अगदी बदलवून टाकतो। आणि उद्यापासूनच तुमच्या आयुष्यात अशा काही घटना सुरू होणार आहेत ज्या अगदी सूक्ष्म पद्धतीने घडतील, परंतु त्याचे परिणाम मात्र जबरदस्त असतील। आणि तुम्हाला सांगते की हे नुसतं राशी भविष्य नाही, तर हे तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असणार आहे। तर तुम्हाला सांगते धनुराशीच्या लोकांना, काही लोक तुमच्यापासून दूर जातील आणि काही अनपेक्षितपणे जवळ येतील, काही सत्य उघड होतील आणि काही तुमचे भ्रम तुटतील। तर धनुराशी, तुम्ही नेहमी इतरांची चूक दुरुस्त केली, परंतु आता विश्व तुमच्यासाठी परिस्थिती दुरुस्त करणार आहे। आणि तुम्हाला सांगते की जे आत्तापर्यंत थांबलं होतं ना, ते आता हलणार आहे। जे अडकलं होतं ते सुटणार आहे आणि जे तुमचं आहे धनुराशीच्या लोकांना, जे तुमचं आहे आता ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे। म्हणून लक्षात ठेवा, कारण पुढील प्रत्येक घटना हे तुमच्या आयुष्याचं चित्र बदलवू शकतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐका। आणि धनुराशीच्या सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक नम्र विनंती करते की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा, कारण की अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा। तुमचा हा एक सकारात्मक प्रतिसाद मला अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रोत्साहन देतो। त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा। तर बघूया आपण पुढील सर्व घटना, 11 घटना। त्यातील पहिली घटना, महत्त्वपूर्ण घटना म्हणजे जे पण लपलेलं सत्य होतं ना, ते आता उघड होणार आहे आणि डोळे उघडवणारा क्षण असणार आहे। तर धनुराशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यातली पहिली आणि सर्वात धक्कादायक घटना म्हणजे लपलेलं सत्य अचानक समोर येणार आहे। बराच काळ तुम्हाला काहीतरी चुकीचं जाणवत होतं। एखाद्या व्यक्तीचं वागणं, एखादी परिस्थिती, एखादा व्यवहार, सगळं तुम्हाला वरवर ठीक दिसत होतं, पण तुमचं मन शांत नव्हतं, कारण तुम्ही साधे नाहीत। तुमचं निरीक्षण हे फार अचूक असतं आणि आता अशी वेळ आलेली आहे की ते सर्व सत्य स्वतःहून तुमच्यासमोर उघड होईल। कदाचित एखादी चूक पकडली जाईल, एखाद्याचा मेसेज, एखाद्याची माहिती किंवा एखाद्याचं वाक्य तुमचे डोळे आता पूर्णपणे उघडवतील। तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या व्यक्तींवरती एवढा विश्वास ठेवला, ज्याला फारच महत्त्व दिलं तुम्ही, तिथे काहीतरी लपलेलं होतं। आणि तुम्हाला सांगते, हे सर्व बघून खरंच तुमचं मन दुखावणार, तुम्हाला थोडा राग येणार, थोडी निराशा, थोडा धक्का देखील बसणार। परंतु लक्षात ठेवा की हे जे सत्य असतं ना, ते तुमचं नुकसान करण्यासाठी नसतं बरं का। हे तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून, चुकीच्या लोकांपासून मुक्त करण्यासाठी हे सर्व सत्य उघडकीस येतं। कारण धनुराशीचे लोक, एकदा तुम्ही सत्य ओळखलं की तुम्ही मागे वळून पाहत नाही। तुम्ही शांतपणे निर्णय घेता, कोणाला काही सिद्ध करणार नाही, परंतु तुमच्या कृतीतून तुम्ही मात्र सर्वांना उत्तर नक्कीच देणार। आणि ही जी घटना घडणार ना, ते तुमचं मन अधिक मजबूत करेल। तुम्ही लोकांना नव्याने ओळखायला शिकाल। सगळे आपले नसतात ही जाणीव तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी तयार नक्कीच करणार आहे। तर धनुराशीच्या मंडळींनो, पहिली घटना म्हणजे ही तुमचे डोळे उघडणारा क्षण असणार आहे। आता तुम्ही भावनांपेक्षा सत्यावर चालणार आणि हाच बदल तुमचं आयुष्य योग्य दिशेला घेऊन जाणार। दुसरी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे अडकलेलं काम, थांबलेली प्रगती आणि अचानक उघडणारा मार्ग। तर धनुराशीच्या लोकांना आता ही जी दुसरी घटना आहे ती तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे। बऱ्याच काळ तुम्ही एका गोष्टीभोवती अडकून पडला होता। फाईल मंजूर होत नव्हती, पैसे अडकले होते, प्रमोशन थांबलं होतं, व्यवसायात व्यवहार पूर्ण होत नव्हता किंवा एखादं वैयक्तिक काम सतत पुढे ढकललं जात होतं। तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला, कागदपत्र पुन्हा तपासली, लोकांशी नम्रपणाने बोललात, नियम पाळलेत, पण तरीही काहीतरी अडथळा येतच होता।
आणि या सगळ्यांमुळे तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता की मी इतका प्रयत्न करतोय तरी का सर्व काही थांबतंय. परंतु आता धनुराशीच्या मंडळींनो, तुम्हाला माहीत नाही की हा विलंब तुमच्यासाठी संरक्षण होता. चुकीच्या वेळेला गोष्टी पूर्ण झाली असती तर कदाचित पुढे मोठी अडचण निर्माण झाली असती. आता परिस्थिती वेगाने बदलणार आहे. अचानक योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. एखादा सिनियर अधिकारी किंवा ग्राहक, नातेवाईक किंवा असा जो मित्र जो त्यांच्या एका शब्दाने, एका सहीने किंवा एका संधीने आता सगळं काही पुढं नेलं जाईल. तुम्हाला जाणवेल की जे इतके दिवस थांबलं होतं ना, ते आता झपाट्याने पूर्ण होत आहे. आणि या घटनेमुळे तुमच्यामधला हरवलेला आत्मविश्वास तुम्हाला परत येईल. तुम्ही पुन्हा उभे राहाल, परंतु यावेळी तुम्ही अधिक ठामपणे. मी चुकीचा नव्हतो, परंतु वेळ चुकीची होती ही जाणीव तुम्हाला आता आतून मजबूत करेल. काही धनुराशीसाठी तर ही घटना आर्थिक सुटकेची असेल. अडकलेले पैसे मिळतील, कर्जफेडीचा मार्ग सापडेल, नवीन उत्पन्नाचे स्रोत देखील सुरू होतील. काहींसाठी करिअरमध्ये मोठी प्रगती देखील असणार आहे. बढती असू शकते, नवीन जबाबदारी किंवा चांगली नोकरी. काहींसाठी तर वैयक्तिक आयुष्यातील गैरसमज दूर होतील आणि नातं पुन्हा मार्गी लागेल. ही घटना तुम्हाला मोठा धडा शिकवेल. संयम कधीच वाया जात नाही. तुम्ही शांत राहून योग्य वेळेची वाट पाहिली म्हणून आता यश तुमचं अधिक मजबूत झालेलं आहे आणि ते स्थिर झालेलं आहे. धनुराशी, दुसरी घटना म्हणजे तुमच्या थांबलेल्या गोष्टींना गती देणारा क्षण आहे. आता गोष्टी हलणार आहेत, प्रगती सुरू होणार आहेत आणि तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करणार आहात की सातत्य आणि प्रामाणिकपणा शेवटी जिंकतोच. तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे की सत्याची चाचणी, नात्यांचा भूकंप आणि तुमचा आत्मसन्मान हा जागा होणार. तर धनुराशीच्या मंडळींनो, तिसरी घटना ही साधी नाही. ती तुमच्या आयुष्यातील नात्यांना हलवून टाकणारे आहे. बऱ्याच काळ तुम्ही काही नाती मनापासून जपली. तुम्ही ऐकलं, समजून घेतलं, समोरच्याच्या चुका दुर्लक्षित केल्या, स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या. कारण तुम्हाला तुटणं आवडत नाही, तुम्हाला टिकवणं आवडतं. पण प्रत्येक वेळी टिकवणं योग्यच असतं का, असं नाही. परंतु आता परिस्थिती अशी बनेल की एखादं नातं तुमच्यासमोर आरशासारखं उभं राहील. एखादं वाक्य, एखादी कृती, एखादा प्रसंग आणि तुम्हाला अचानक जाणवेल की तुम्ही एकटेच प्रयत्न करत होतात. समोरची व्यक्ती तुमच्या शांत स्वभावाचा, तुमच्या संयमाचा फायदा घेत होती. सुरुवातीला तुम्ही काही बोलणार नाही, तुम्ही निरीक्षण कराल. कारण की धनुराशी लगेच प्रतिक्रिया देत नाही, ते पुरावे गोळा करत असतात. आणि जेव्हा तुम्हाला खात्री पटेल तेव्हा तुम्ही शांतपणे परंतु कायमचा निर्णय घ्याल. काहींसाठी तर ही घटना प्रेम संबंधात देखील मोठा टर्निंग पॉईंट असेल. तुम्ही ठरवाल, हे नातं माझ्या आत्मसन्मानापेक्षा मोठं नाही. काहींसाठी मैत्रीत अंतर येईल, काहींसाठी कुटुंबातील एखादा गैरसमज उघड होईल आणि त्यानंतर सत्य स्पष्ट होईल. पण या सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट घडणार म्हणजे खरे लोक तुमच्यासमोर अधिक ठामपणे उभे राहतील. जे खरंच तुमच्यावर प्रेम करतात ना, ते या काळात तुमची साथ देतील. आणि तुम्हाला जाणवेल की कमी लोक आयुष्यामध्ये असले तरी चालेल, परंतु ते खरे लोक असणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि ही घटना तुमच्यातील आत्मसन्मान जागा करेल. तुम्ही पुरेसे झालं असं म्हणण्याचं धैर्य दाखवाल. तुम्ही आता कोणावरही अवलंबून राहणार नाही. भावनिक निर्णय न घेता तर्क आणि अनुभव याच्या आधारे तुम्ही आता पाऊल उचलाल. तर धनुराशी, तिसरी घटना म्हणजे नात्यांची शुद्धी. तुमच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म असणार आहे. आता तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमची किंमत ओळखतात. बाकीचं सगळं वेळेच्या ओघात दूर जाईल आणि तुम्ही आता अधिक मजबूत, अधिक स्पष्ट आणि अधिक शांत व्हाल. चौथी घटना घडणार आहे ती म्हणजे तुमच्या करिअरमध्ये मोठी झेप, तुमच्या मेहनतीचा स्फोटक परिणाम होणार आता. तर धनुराशी, चौथी घटना तुमच्या कामाशी, करिअरशी आणि प्रतिष्ठेशी आता थेट जोडलेली आहे. तुम्ही नेहमीच पडद्यामागे काम करणारे, शांतपणे जबाबदारी उचलणारे आणि चुका न होऊ देणारे व्यक्ती आहात. इतरांना प्रकाश झोतात राहायला आवडतं, परंतु तुम्ही परिणामांवर लक्ष देतात. अनेक वेळा तुम्ही मेहनतीचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं तरी तुम्ही कधी वाद नाही घातला. पुढचे कामं तुम्ही सुरू ठेवले. परंतु आता तुम्हाला दिसेल की आता परिस्थिती बदलत आहे. अचानक एखादी संधी, प्रोजेक्ट, नवीन जबाबदारी किंवा
वरिष्ठांकडून तुमच्यावर विशेष विश्वास तुमच्या वाट्याला आता येणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की या सगळ्या गोष्टींसाठी मी तयार आहे का, परंतु लक्षात ठेवा तुम्ही खूप आधीपासूनच तयार आहात. फक्त तुमची वेळ ही योग्य नव्हती आधी, त्यामुळे हे सर्व काही घडत आलं. पण आता ही घटना तुमच्या कुवतीची तुम्हाला जाणीव करून देईल. ऑफिसमध्ये तुमचं मत विचारलं जाईल, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि काहींसाठी तर बढती किंवा पगारवाढीचे दार देखील आता उघडू शकतात. आणि जे लोक व्यवसाय करतात ना, व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा क्लायंट, नवीन एखादा संधी असू शकते, नवीन करार असू शकते किंवा अचानक तुम्हाला तुमच्या ज्या वस्तू आहेत त्याची मागणी वाढलेली तुम्हाला दिसू शकते. महत्त्वाचं म्हणजे आता तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही फक्त काम करणारे राहणार नाही, तर तुम्ही निर्णय घेणाऱ्यांच्या रांगेत उभे राहाल. तुमचं विश्लेष कौशल्य, तपशिलाकडे लक्ष देण्याची सवय आणि प्रामाणिकपणा हे आता सगळं तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल. तर धनुराशी, चौथी घटना म्हणजे मेहनतीचा स्फोटक परिणाम. इतकी वर्ष तुम्ही जे पेरलेलं जे बी आता ते झाड बनून उभं राहणार आहे. त्यामुळे तयार राहा, कारण आता तुमचं नाव, तुमचं काम आणि तुमची ओळख अधिक ठळकपणे आता समोर येणार आहे. तर धनुराशी, पुढची जी 5वी घटना घडणार आहे ना, ती अगदी महत्त्वाची आहे. ती म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीत तुम्हाला मोठा बदल दिसेल. तुम्हाला सांगते की ही 5वी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. आर्थिक उलथापालथ आणि त्यानंतरचं स्थैर्य. तर बऱ्याच काळ तुम्ही पैशांबाबत सतर्क होता. प्रत्येक खर्चाचा हिशोब, प्रत्येक व्यवहाराची खात्री, भविष्यासाठी बचतीची धडपड हे सगळं तुम्ही अगदी प्रामाणिकपणे केलं. पण तरी काही वेळा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर गेली. अनपेक्षित खर्च, कुटुंबाची जबाबदारी, अडकलेले पैसे, कर्जाचा ताण या सगळ्यांमुळे मनात एक सुरक्षितता निर्माण झालेली होती तुमची. तुम्ही अनेकदा विचार केला, मी इतकं नियोजन करतो तरी पैशांसाठी स्थिरता का येत नाही. पण तुम्हाला सांगते धनुराशी, तुम्ही जे पेरलं होतं त्याला वाढवण्यासाठी तर वेळ लागतो ना, आणि आता तो काळ संपत आलेला आहे. अचानक एखादी आर्थिक संधी तुमच्या दारात येईल. थांबलेला पेमेंट तुमच्या हातामध्ये येईल. जुना व्यवहार तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुमचा पगार वाढ होणार, प्रमोशन होणार, तुम्हाला बोनस मिळणार, व्यवसायात मोठा ग्राहक वर्ग तुम्हाला मिळणार, एखादी गुंतवणूक तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त परतावा देखील देणार. परंतु तुम्हाला सांगते, लक्षात ठेवा की ही घटना केवळ पैसा मिळणं हे नसणार देखील. हे खरं तर तुमच्या मानसिक सुरक्षिततेची सुद्धा सुरुवात आहे. इतके दिवस जेव्हा तुम्ही खर्च करताना 10 वेळा विचार करत होता ना, आता तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. काही धनुराशींसाठी तर नवीन घर, नवीन जमीन, वाहन किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा देखील विचार तुमचा आता प्रत्यक्षात उतरेल. काहींसाठी कर्जफेडीचा मार्ग मोकळे होतील. काहींना कुटुंबासाठी मोठी आर्थिक जबाबदारी पूर्ण करता येणार आहे आणि त्या क्षणी तुम्हाला आतून हे सर्व करताना प्रचंड समाधान देखील मिळणार आहे. आणि या घटनेची एक आध्यात्मिक पैलू देखील आहे की तुम्ही पैशाला भीतीने नव्हे तर शहाणपणाने पाहायला शिकाल. पैसा तुमचा शत्रू नाही, पण तो तुमचा साधन आहे आणि तुम्ही त्याचा योग्य व्यवस्थापन करायला तयार आहात. धनुराशी, ही 5वी घटना म्हणजे आर्थिक स्थैर्याचा पाया तुमचा आता मजबूत होण्याचा क्षण आहे. आता तुम्ही फक्त महिन्याचा खर्च भागवणारे नाही राहणार, तर तुम्ही भविष्य घडवणारे व्हाल. आणि आता तयार राहा, तुम्हाला सांगते, कारण आता तुमच्या हातात केवळ पैसाच नाही तर सुरक्षिततेची आणि आत्मविश्वासाची ताकद तुमची आता पुन्हा येणार आहे. 6वी घटना म्हणजे आरोग्य, ऊर्जा आणि जीवनशैलीत आमूलाग्र बदल. धनुराशी, 6वी घटना तुमचे शरीर आणि मनाशी थेट संबंधित आहे. इतके दिवस तुम्ही जबाबदाऱ्या, कामाचा ताण, कुटुंबाची काळजी, भविष्याची चिंता यात स्वतःकडे दुर्लक्ष केलं. छोट्या तक्रारी, थकवा, डोकेदुखी, पचनाचे त्रास, झोप न लागणे, मानसिक अस्वस्थता हे सगळं तुम्ही ठीक आहे म्हणून पुढे ढकलत गेले. परंतु आता एक अशी तुम्हाला जाणीव होणार आहे की जिथे तुम्हाला थांबवलं जाईल. कदाचित एखादा मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरांचा सल्ला, अचानक आलेला थकवा किंवा एखादा प्रसंग ज्यामुळे तुम्हाला कळेल की शरीराची आणि मनाची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. ही घटना तुम्हाला सांगते की हे सर्व काही जे सांगते ते घाबरवण्यासाठी नाही तर तुम्हाला जागा करण्यासाठी आहे.
तुम्ही अचानक तुमच्या दिनचर्येकडे लक्ष द्यायला सुरुवात कराल. आता आहारात तुम्ही बदल कराल, नियमित चालणं, योग, व्यायाम तुम्ही सुरू कराल, झोपेचं महत्त्व तुम्ही ओळखाल. मोबाईल आणि ताण यांपासून थोडं अंतर ठेवलं ना तर ध्यान, प्रार्थना किंवा शांत वेळ तुम्ही स्वतःसाठी आता राखून ठेवाल. सर्वात मोठा बदल तुमच्या मानसिक पातळीवर होईल. तुम्ही प्रत्येक गोष्ट मनावर घेणं आता कमी कराल. सगळं परफेक्ट असायलाच हवं हा तुमच्या मनावरचा दबाव आता तुम्ही कमी कराल आणि स्वतःला दोष देणं तुम्ही आता थांबवाल. काही धनुराशींसाठी तर हा काळ तुम्हाला सांगते डिटॉक्ससारखा असणार आहे. जुन्या सवयी सोडून नवीन आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचा आता हा काळ आहे. काहींसाठी मानसिक शांती मिळवण्याचा, जुना ताण, जुने विचार, जुने अपराध भाव हे सोडून देण्याचा हा काळ असणार आहे. 6वी घटना तुम्हाला शिकवेल की निरोगी शरीर, शांत मन हेच खरं धन आहे. पैसा, यश, नातं हे सगळं त्यानंतर येतं. धनुराशी आता तुम्ही स्वतःकडे अधिक जबाबदारीने पाहायला सुरुवात कराल, स्वतःला प्राधान्य द्याल आणि हा बदल तुम्हाला केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील अधिक मजबूत, स्थिर आणि सकारात्मक बनवेल. तर तयार राहा, कारण आता तुमच्या आयुष्यातील नव्या ऊर्जेचा अध्याय सुरू होणार आहे. पुढील 7वी आणि महत्त्वाची घटना म्हणजे सन्मान, प्रतिष्ठा. समाजात तुमची आता ओळख मजबूत होणार. तर धनुराशी 7वी घटना तुमच्या प्रतिष्ठेशी, तुमच्या समाजातील स्थानाशी जोडलेली आहे. तुम्ही बराच काळ शांतपणे तुम्ही काम केलं, कोणत्याही दिखाव्याशिवाय तुम्ही सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. अनेक वेळा तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं, तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतला, तरी तुम्ही वाट टाळला, कारण तुम्हाला माहीत होतं की वेळच खरी साक्ष देणार आणि आता तीच वेळ आलेली आहे. एखाद्या प्रसंगात तुमचं नाव पुढे येईल, लोकांना तुमची खरी किंमत कळेल. कदाचित ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल, वरिष्ठांकडून सार्वजनिक प्रशंसा देखील मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सन्मानित केलं जाईल किंवा कुटुंबात तुमचं मत निर्णायक ठरेल. ही घटना अचानक घडेल आणि तुम्हाला हे आश्चर्य वाटेल. परंतु लक्षात ठेवा, हा सन्मान एका दिवसात तुम्हाला मिळालेला नाही, तर तो तुमच्या इतके दिवसाचं जे सातत्य होतं, शिस्त होती आणि तुमचा प्रामाणिक स्वभावामुळे तुम्हाला मिळालेला आहे. काही धनुराशींसाठी तर सोशल आणि पब्लिक प्लॅटफॉर्मवर देखील तुमची ओळख वाढू शकते. काहींसाठी कुटुंबात मान सन्मान वाढेल, काहींना एखाद्या मोठ्या जबाबदारीसाठी निवडलं जाईल आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. ही घटना तुमचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढवेल. आत्तापर्यंत तुम्ही पडद्यामागे होता, आता प्रकाश झोतात उभं राहण्याची आता तुमची वेळ जवळ येत आहे. धनुराशी ही 7वी घटना म्हणजे तुमच्या किमतीची अधिकृत ओळख आहे. आता लोक फक्त तुमचं काम पाहणार नाहीत, तर तुमचं व्यक्तिमत्व देखील मान्य करतील. त्यामुळे धनुराशीच्या लोकांनो तयार राहा, कारण आता तुमचं नाव, तुमचा सन्मान, तुमची प्रतिष्ठा अधिकच मजबूत होणार आहे. 8वी घटना म्हणजे शत्रूंचा संपूर्ण पराभव. तर गुप्त खेळ तुमचे आता उघडकीस होणार. धनुराशी तुम्हाला सांगते की 8वी घटना साधी नाही बरं का, ही तुमच्या आयुष्यातील न्यायाचा क्षण आहे. बराच काळ तुम्हाला जाणवत होतं कोणीतरी तुमच्या प्रगतीवरती सावली टाकत आहे. समोरून गोड बोलणारे परंतु पाठीमागे अडथळा निर्माण करणारे लोक, ऑफिसमधली राजकारण, कुटुंबातील गैरसमज, मित्रांमधील मत्सर किंवा व्यवसायातील स्पर्धा, काहीतरी शांतपणे तुमच्या विरोधात कोणीतरी काहीतरी काम करत होतं. तुम्ही मात्र संयम ठेवला, कारण धनुराशी भावनेवरती नाही तर निरीक्षणावरती चालते. तुम्ही पुरावे शोधले, घाई केली नाही, कोणावरही उघडपणे तुम्ही आरोप केला नाही. आतून तुम्हाला त्रास झाला, परंतु तुम्ही बाहेरून मात्र शांत राहिलात. आता वेळ बदलते आहे. विरोधकांकडून एक चूक होणार, एखादा खोटा प्लॅन तुमच्या समोर उघडकीस होणार, एखादा मेसेज, एखादी चर्चा किंवा एखादी चूक. तुम्हाला सगळं काही आता स्पष्ट होईल आणि लोकांना कळेल तुमचं काम स्वच्छ होतं आणि अडथळे कोणी निर्माण केले होते हे सर्व काय आता तुमच्या समोर येणार. आणि ही घटना भांडण घडवण्यासाठी नाही तर तुमची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी निर्माण होणार आहे. तुम्हाला ओरडावं लागणार नाही, वाद घालावं लागणार नाही, परंतु परिस्थिती मात्र तुमच्या बाजूने उभी असणार आहे. काही धनुराशींसाठी तर ऑफिसमध्ये तुमच्यावर टाकलेला आरोप खोटा ठरेल. स्पर्धेत तुम्ही स्पष्टपणे जिंकाल. कुटुंबात तुमच्याविषयीचे गैरसमज दूर होतील. व्यवसायातील प्रतिस्पर्ध्याचा डाव उलटा पडेल आणि सर्वात मोठा विजय बाहेरचा नाही तर तो तुम्हाला आतला मजबूत करेल. तुम्हाला जाणवेल की संयम हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जर तुम्ही आधीच रागाने प्रतिक्रिया दिली असती तर कदाचित
गोष्टी वेगळ्या वळणावरती गेल्या असता. आता तुमचा मार्ग स्वच्छ होईल. जे लोक तुमच्या आड येत होते ते स्वतःलाच बाजूला करतील आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची प्रतिष्ठा अधिक मजबूत होईल. लोक म्हणतील, धनुराशी शांत आहे, परंतु चुकीच्या गोष्टी मात्र त्या कधीच सहन करत नाही. धनुराशी 8वी घटना म्हणजे सत्याचा अंतिम विजय आहे. आता तुमचं पाऊल अधिक ठाम असेल, तुमचा आवाज अधिक प्रभावी असेल आणि तुमच्या मार्गात उभं राहण्याचं धाडस आता कोणी करणार नाही. तयार राहा, कारण आता तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांचा अध्याय संपत आहे आणि विजयाचा नवा अध्याय आता तुमचा सुरू होत आहे. नवी घटना घडणार ती म्हणजे भाग्याची अनपेक्षित चाल. आयुष्यात आता मोठा बदल घडणार. तर धनुराशी, 9वी घटना तुमच्या आयुष्यात अचानक वळण घेऊन येणार आहे. तुम्ही नेहमीच नियोजन करून चालणारे, प्रत्येक पाऊल मोजून टाकणारे, पण आता अशी परिस्थिती तयार होईल की तुमच्या प्लॅनमध्ये ती नव्हती. एखादा अचानक प्रवास घडू शकतो, ट्रान्सफर होऊ शकते, नवीन जॉब ऑफर मिळू शकतो, परदेशाशी संबंधित संधी किंवा आयुष्यात बदलणारी भेट, काहीतरी अनपेक्षित नक्कीच घडणार आहे येणाऱ्या दिवसातच. तुम्हाला सांगते, सुरुवातीला तुम्हाला हे सर्व काही अस्थिर वाटेल, कारण तुम्हाला स्थिरता आवडते. परंतु लक्षात ठेवा, हा बदल तुमच्या विरोधात नाही तर तुमच्या प्रगतीसाठी आहे. कधीकधी विश्व आहे ना, आपल्याला आरामाच्या चौकटीतून बाहेर काढून काहीतरी मोठं यश त्या चौकटीबाहेरच आपलं असतं. काही धनुराशींसाठी तर हा बदल करिअरमध्ये मोठी झेप ठरेल. काहींसाठी नात्यांमध्ये नवीन सुरुवात, काहींसाठी घर शहर बदलण्याचा निर्णय, काहींसाठी आध्यात्मिक जागृती, एखाद्या गुरुची भेट, एखादा अनुभव जो तुम्हाला विचारसरणी तुमची पूर्णपणे बदलवून टाकेल. आणि या घटनेमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही बदल हाताळू शकता. तुम्ही फक्त सुरक्षित जगणारे नाही, तर तुम्ही आव्हान स्वीकारणारे आहात. धनुराशी, 9वी घटना म्हणजे तुमच्या आयुष्याचा अपग्रेड आहे. जुने पानं आता बंद होणार, नवीन अध्याय सुरू होईल आणि हा अध्याय अधिक व्यापक, अधिक यशस्वी आणि अधिक समाधान देणारा असणार आहे. त्यामुळे तयार राहा, कारण आता भाग्य तुमच्यासाठी अनपेक्षित चाल खेळणार आहे आणि ही चाल आता तुमच्या फायद्याचीच असणार आहे. 10वी घटना म्हणजे तुमचं आयुष्य बदलणारा निर्णायक विजय. तुम्हाला सांगते की धनुराशी, 10वी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक टप्पा ठरणार. बऱ्याच काळ तुम्ही एका मोठ्या निर्णयाभोवती फिरत आहात. मनात विचारांची गर्दी, हे करू का नको, जोखीम घ्यावी की नाही, लोक काय म्हणतील. तुम्ही प्रत्येक शक्यता तपासली, फायदे तोटे मोजले, परंतु अंतिम पाऊल आता उचलताना तुम्ही थोडं थांबलात. आता परिस्थिती तुम्हाला सांगते, उद्यापासूनच ही परिस्थिती अशी बनेल आणि निर्णय टाळणं तुम्हाला शक्य नसणार. वेळ तुम्हाला आता पुढे ढकलेल. कदाचित करिअर बदलण्याची संधी मिळेल, व्यवसाय विस्तार वाढेल, नात्यात पुढे जाण्याचा किंवा संपवण्याचा काहीतरी तुम्ही एक निर्णय घ्याल. घर शहर बदलणं, मोठी गुंतवणूक असू शकतं, काहीतरी असं जे काही तुमचं आयुष्य नव्या दिशेने तुम्हाला वळवणार. सुरुवातीला हे सर्व काही भीती वाटेल, कारण तुम्हाला सुरक्षितता आवडते. पण लक्षात ठेवा, तुमचं विश्लेषण कौशल्य, तुमची शिस्त, तुमचा अनुभव तुम्हाला निर्णय चुकीचा घेऊ देणार नाही. तुम्ही भावनेवर नाही, तर तुम्ही स्पष्ट विचारांवरती चालणारे लोक आहात. लोकांना तुमच्यातील नवीन आत्मविश्वास दिसेल आणि मी हे करू शकतो या भावनेने आता तुम्ही पुढे जाल. आणि एकदा का हा निर्णय घेतलात ना, की तुम्ही मागे वळून पाहणारच नाही. काही धनुराशींसाठी हा निर्णय आर्थिक प्रगतीचा दरवाजा उघडेल, काहींसाठी मानसिक मुक्ती देईल, काहींसाठी आयुष्याची संपूर्ण दिशाच बदलवून टाकेल, अगदी युटर्न येऊन जाईल. 10वी घटना म्हणजे तुमच्या भीतीवरचा विजय आणि स्वतःवरचा विश्वास ठेवण्याचा क्षण आहे. आता तुम्ही परिस्थितीचे बळी राहणार नाही, तर परिस्थिती तुम्हाला घडवणार आहे. तर तयार राहा, कारण की हा निर्णय तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरणार आहे. 11वी महत्त्वपूर्ण घटना ती म्हणजे तुमचं संपूर्ण जीवन परिवर्तन, कर्मफळाचा अंतिम निर्णय आणि नव्या युगाची सुरुवात. तर धनुराशी, 11वी घटना ही फक्त ही घटना नाही, तर ही तुमच्या आयुष्याचा संपूर्ण हिशोब पूर्ण करणारा क्षण आहे. आत्तापर्यंत जे काही घडलं, अन्याय, मेहनत, शांतपणे तुम्ही सगळं काही सहन केलेले तुमचे अपमान, न बोललेली किंवा तुम्ही न बोलता केलेली मदत, स्वतःच्या भावनांना दाबून ठेवून घेतलेले निर्णय, आणि या सगळ्यांचं उत्तर आता मिळणार आहे. तुम्ही नेहमी विचार केले की मी चुकीचं काय केलं होतं, परंतु सत्य असं आहे की तुम्ही चुकीचे नव्हता, फक्त वेळेआधी तुम्ही तयार होता. विश्वाने आता तुम्हाला थांबवले, कारण मोठ्या भूमिकेसाठी तयारी चालू होती. आता 11वी घटना तुम्हाला एका नव्या पायरीवर उभं करेल. तुम्हाला जाणवणार की
आता तुमचं विचार विश्व बदललेलं आहे. आधी ज्या गोष्टींसाठी तुम्ही तासनतास चिंता करत होतात, आता तुम्हाला त्या सर्व काही चिंता लहान वाटतील. आधी ज्या लोकांना खुश ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता, त्यांची गरज उरणार नाही, कारण तुम्ही स्वतःला मान्यता द्यायला तुम्ही शिकलेले आहात. ही घटना कशी घडेल तर एखादं मोठं यश तुमच्या नावावर येईल, एखादी जुनी अडचण कायमची संपेल, एखादं नातं तुम्हाला स्पष्टपणे तुमच्या बाजूने उभं राहील, किंवा तुम्हाला अचानक एक मोठी संधी मिळेल की ज्याने तुमचं आयुष्य अपग्रेड होईल. परंतु सर्वात मोठा बदल तो बाहेर नाही, तो तुमच्या आतमध्ये होणार आहे. तुम्हाला आता भीतीवरती तुम्ही चालणार नाही, तर तुम्ही आत्मविश्वासाने चालणार. प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या दडपणातून बाहेर पडणार. मी पुरेसा आहे ही भावना तुम्ही आता स्वीकाराल. काही धनुराशींसाठी हा काळ आध्यात्मिक जागृतीचा असेल. तुम्ही शांततेत शक्ती शोधाल. काहींसाठी हा सामाजिक सन्मानाचा काळ असेल. लोक तुमचं मत विचारात घेतील, तुमच्या अनुभवाचा आदर करतील. काहींसाठी आर्थिक आणि व्यावसायिक स्थैर्याचा शिखरबिंदू असणार आहे. 11वी घटना म्हणजे कर्मफळाचा अंतिम निर्णय. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना त्यांच्या कृतीचं उत्तर मिळेल. पण तुम्ही सुडाने नाही तर तुमच्या प्रगतीने तुम्ही आता समोरच्यांना उत्तर देणार. धनुराशी, आता तुमच्या आयुष्यात एक नवं युग सुरू होत आहे. जुनं दुःख, जुन्या चुका, जुने अपमान हे सगळं आता मागे राहील. पुढे असेल तर तुमचे स्पष्ट विचार, मजबूत आत्मविश्वास आणि स्थिर यश. तयार राहा, कारण आता तुम्ही फक्त परिस्थितीला सामोरे जाणारे नाही तर परिस्थिती घडवणारे असणार आहेत. आता हा तुमचा काळ सुरू झाला आहे आणि यामुळे तुम्हाला आता कोणी थांबवू शकणार नाही. धनुराशी, या 11 घटना केवळ शब्द नाही तर त्या तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलणारे टप्पे आहे. इतके वर्ष तुम्ही शांत राहून प्रामाणिकपणे कोणालाही त्रास न देता तुमचं कर्तव्य करत राहिलात. कधी तुमची किंमत कमी झाली तर कधी तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष झालं, कधी तुमच्या भावनांना कोणी समजून घेतलं नाही. पण तुम्ही थांबला नाहीत. आता वेळ बदलते आहे. आता परिस्थिती तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. आता तुमच्या संयमाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही कमजोर नाही, तुम्ही संयमी आहात. तुम्ही घाबरट नाही तर तुम्ही विचारपूर्वक पाऊल टाकणारे आहात. जेव्हा धनुराशी ठरवते ना, तेव्हा तिच्या मार्गात उभं राहणं कोणालाही शक्य होत नाही. आता तुमचं नवं पर्व सुरू होत आहे. आत्मविश्वासाचं, स्थैर्याचं, सन्मानाचं आणि यशाचं. जुन्या वेदना मागे टाका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. जर तुम्ही धनुराशीचे असाल ना, आणि ही जी मी माहिती तुम्हाला सांगितली आहे ना, हो, मी तुम्हाला सांगते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा, हो, माझा काळ सुरू झालेला आहे. तुम्हाला सांगते, आता विश्व तुमच्या बाजूने उभं राहिलं आहे आणि ही वेळ आता कोणीही थांबवू शकत नाही. ही वेळ फक्त आणि फक्त आता धनुराशीची सुरू झालेली आहे. त्यामुळे या सर्व संधींचा नक्कीच फायदा घ्या. आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचा हा सकारात्मक प्रतिसाद मला प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा आणि अशाच नवनवीन माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.